नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आपल्या भारतीय लोकशाहीचा एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अंग आहे आपली न्यायव्यवस्था. समाजात एखादी अघटित घटना घडली तर पहिले डोळ्यासमोर येतात ते पोलीस आणि वकील. पण जरी एखाद्या पोलिसाने एखाद्या क्रिमिनलला पकडलं तरी तो गिल्टी की नॉन गिल्टी हे ठरवतं आपली न्यायव्यवस्था. ही प्रोसिजर कशी चालते, किती वेळ चालते, हेच जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवले आहे ॲडव्होकेट पंकज कवळे यांना. ते एक क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांनी खूप सारे हार्डकोर क्रिमिनल केसेस सॉल्व्ह केलेले आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया आणि ह्याबद्दल अजून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, थँक्स अ लॉट. तुम्ही इतक्या बिझी स्केड्यूलमधून वेळ काढून आमच्याकडे आलात. रिअली थँक्स अ लॉट. इवन आय एम थँकफुल की आपण मला आरामात बोला या पॉडकास्टसाठी बोलवलं. आय एम एक्सायटेड. इवन वी आर इक्वली एक्सायटेड सर. खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुमच्याकडून. नक्कीच नक्कीच तर आपण सुरुवात करूया. नक्कीच. सर, लॉचे एवढे सारे जॉनर्स आहेत, एवढे सारे फील्ड्स आहेत, मग तुम्ही क्रिमिनल लॉज का चूज केला? बेसिकली एक लहान मुलगा म्हणून मी जेव्हा कॉलेजला जातो, स्कूलला जात होतो, त्यानंतर कॉलेजला जावं लागलो. त्यानंतर एक मूव्हीजमध्ये बेसिकली आपण बघितलं जातं की लिगल सिस्टम जी आहे आपली त्याच्याकडे मी फॅसिनेट होत गेलो. आणि त्यामुळे असं एक ठरवलं लहानपणी की आपल्याला बनायचं आहे तर वकील बनायचं आहे आणि दॅट टू एक स्पेशली क्रिमिनल लॉयर बनायचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनाने मी पावलं उचलायला लागलो. त्या पद्धतीने मी स्टडीज करू लागलो. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर बेसिकली वन्स यू कम्प्लीट द लॉ, असं तुम्हाला कुठली फॅकल्टी निवडावी असं नसतं. कारण की इन ज्युनियरशिप डेज तुमच्याकडे जे मॅटर्स येतात ते तुम्हाला घ्यावे लागतात. यू हॅव टू गिव्ह जस्टिस टू दॅट मॅटर. पण माझं असं एक टार्गेट होतं, इंटेन्शन होतं, म्हणून मी जेव्हा सिनियर जरी निवडले त्या टायमाला पण जे एक्सक्लुझिव्हली क्रिमिनल प्रॅक्टिस जे करत होते त्यांच्याकडेच मी जॉईन होईल. आणि त्यासाठी मी 6 महिने वेट केला, सनद येऊन सुद्धा. आणि चांगलं चेंबर मिळावं यासाठी मी प्रयत्नशील होतो. आणि नंतर जसं मिळालं तसं गॉट इन आणि माझी प्रॅक्टिस चालू केली. बेसिकली क्रिमिनल लॉमध्ये असं असतं की वन्स यू गो इन कोर्ट, यू एंटर इन टू कोर्ट, दॅट इज अ न्यू डे एव्हरी डे. म्हणजे नवीन नवीन केसेस असतात. बेसिकली जुन्या केसेस जरी असल्या तरी नवीन नवीन स्टेजेस असतात केसेसचे, नवीन नवीन माणसं तुम्हाला मिळतात. त्या टायमाला जे इंटेलेक्च्युअल वापरावं लागतं तुम्हाला ते असं चॅलेंजिंग असतं. आणि त्याच्यामुळे आय वॉज फॅसिनेटेड की आपल्याला हेच फील्ड निवडायची. ग्रेट. म्हणजे सर, असं काही आहे का की म्हणजे एखादं वेगळं फीचर किंवा आता जे आपले 10वी-12वीचे मुलं असतात म्हणजे त्यानंतर त्यांना लॉ करायचं आहे, तर असं काही वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स हवं असतं का की एक लॉयर म्हणजे हा एकदम असा चतुर चाणाक्षम व्यक्ती हवा, असं काही असतं का? नॉट नेसेसरी, नॉट नेसेसरी. आता लॉयर, आता सिव्हिल लॉयर पण प्रॅक्टिस करणारे आहेत, फॅमिली कोर्टात पण प्रॅक्टिस करणारे आहेत. काही काही सिव्हिल लॉयर्स असतात ते फक्त ड्राफ्टिंगची कामं करतात ऑफिसमध्ये बसून आणि इव्हन दे आर सक्सेसफुल. काही सिव्हिल लॉयर्स आहेत ते कन्व्हेन्समध्ये असतात, म्हणजे प्रॉपर्टी कन्व्हेन्सेस वगैरे, सेल किंवा रिडेव्हलपमेंट या संदर्भाचे खास फॅकल्टी आहे वकिलांची. आणि दे आर मच मोर सक्सेसफुल. तर असं कुठलं स्पेसिफिकेशन नसतं की या पर्टिक्युलर क्वालिटी असंही लागते एखाद्या लॉयरमध्ये, असं कुठेही स्पेसिफिकेशन नसतं. पण जसं तुम्ही एंटर द प्रोफेशनमध्ये आणि जसे तुम्हाला एखादं मॅटर मिळतं, सिनियर ज्युनियर डेजला एखादा मॅटर मिळतं किंवा तुमचा जो इंटरेस्ट क्रिएट होतो त्यावेळेला मग तुम्हाला असं ठरवता येतं की बाबा हां हीच. आता असं कुठेच नाही आहे की एक न बोलणारा वकील किंवा न बोलणारा स्टुडंट क्रिमिनल प्रॅक्टिस करू शकत नाही किंवा जास्त बोलणारा माणूस क्रिमिनल प्रॅक्टिस करू शकतो. असं कुठेही स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडे. अच्छा. म्हणजे युजली कसं, आता मी बिंग अ प्रोफेसर मी असं खूप वेळा बघितलंय की स्टुडंट बोलतात मॅम मी बोलण्यामध्ये खूप हुशार आहे, मी लॉयर बनेन. म्हणजे असं काही आहे का कोरिलेशन त्यामध्ये की एखादा माणूस बोलण्यात खूपच चतुर आहे, एकदमच लॉजिकल बोलतो? टू सम एक्सटेंट आहे तसं, टू सम एक्सटेंट. पण एक तो असा कंपल्सरी रूल नाही आहे जेणेकरून बोलणारा माणूसच वकील बनू शकतो किंवा क्रिमिनल लॉयर बनू शकतो. एक आहे प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे तो क्रिमिनल लॉयरला कोर्टामध्ये दाखवावा लागतो. म्हणून प्रेझेन्स ऑफ माइंड यू हॅव टू बी कीन विथ इट. ओके, ग्रेट. सर, मग आता तुम्ही काय काय लेटेस्ट वाले तुमचे काही केसेस सांगाल का आम्हाला? लेटेस्टमध्ये आता मी सध्या पेंडिंग केसेसबद्दल मी आपल्याला सॉरी मी बोलू शकत नाही इट्स तुम्हाला. ओके. पण जे कम्प्लिटेड केसेस आहेत त्याच्यामध्ये आता मी बरेचसे MCOC तुम्हाला माहिती असेल, मोकोका कायदा, येस. दॅट इज मेंट फॉर गँगस्टर्स. ओरिजिनली ताडा होता, येस, येस. फॉर दॅट वॉज मेंट फॉर टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज. त्याचाच एक रिमेक आला पोटा म्हणून. आणि गँगस्टर्स जे आहेत त्यांच्यासाठी MCOC आला.
आता त्याच्यानंतर अनेकशे अजून कायदे पण आलेले. आता रिसेंटली एक केस झाली होती जेणेकरून एक पर्टिक्युलर पॉलिटिशियन होता आणि आउट ऑफ दॅट पॉलिटिकल रायव्हरी त्याचा मर्डर झाला होता आणि त्या केसेसमध्ये मी रिप्रेझेंट केलं होतं. अल्टिमेटली दॅट केस असे 7 आरोपी होते, 7 पैकी 4 जणांना शिक्षा लागली आणि 3 जण सुटलेले आहेत. मग सर जेव्हा हे असे सेन्सिटिव्ह केसेस जेव्हा तुम्ही हँडल करता, तर ॲज अ लॉयर म्हणूनही काय इन्सिक्युरिटी वाटते का? नॉट रिअली, पण असे काही इन्स्टन्सेस लाईफमध्ये घडलेले आहेत. त्याच्यामध्ये असं वाटतं की थोडं आपल्याला इन्सिक्युअर त्या पर्टिक्युलर मोमेंटला झालं होतं. आता एक फेमस केस होती, यू मस्ट बी नोईंग, की एक गँगस्टरचा हेंचमॅन होता मुंबईमध्ये. त्याचा मर्डर झाला होता. इनफॅक्ट आय डोंट वॉन्ट टू स्पेसिफाय स्पेसिफिकली, पण 2 गँगस्टर्स होते, नामचीन गँगस्टर होते. दे वर बेस्ड अब्रॉड आणि त्यांच्यामध्ये फूट झाली आणि त्यांचे मध्ये रायव्हलरी चालू झाली की एकमेकांचे जे माणसं असतात त्यांचा मर्डर करावा. आणि त्या केसमध्ये जे एकत्र जे अगोदर होते ते डिवाइड झाले आणि एकमेकांचे दुश्मन झाले आणि त्याच्यामध्ये एका माणसाचा मर्डर झाला होता. आणि ज्याचा मर्डर झाला तोही माझ्या ओळखीचा होता. मी त्याच्यासाठीही काम केलं होतं आणि ज्यांनी मर्डर केले होते तर त्यांचे काही लोकांनी मला अप्रोच केला होता त्यावेळेला. तर बीन अ प्रोफेशनल, बीन अ फ्रीलान्सर मी ती केस ॲक्सेप्ट केली होती, कारण की डायरेक्टली एकमेकांच्या इंटरेस्टमध्ये इन्व्हॉल्व नव्हती ती. आणि त्यावेळेला असं झालं होतं की बाबा या पर्टिक्युलर गँग किंवा गँग मेंबर्सनी मला सांगितलं की सर तुम्ही ही केस घेऊ नका, किंवा इनडायरेक्टली धमकी आली होती. तर त्यावेळेला ती गोष्ट काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळाली मुंबईमधल्या, आणि त्या मुंबईमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की बाबा हे वकील आहेत, त्यांचं काही पर्सनल इन्व्हॉल्वमेंट नसतात, ते कोर्टाच्या बाहेर आणि ऑफिसच्या बाहेर काम करत नाही. सो दॅट मॅटर हॅड एंडेड देअर इट सेल्फ. ज्याचा मर्डर झालेला आहे हे सगळं झाल्यानंतर त्याच्या सख्या भावाची केस मी लढवली. ओह, सो वी आर ट्रुली प्रोफेशनल. मी कोर्टाच्या आतमध्ये आणि ऑफिसच्या कोर्टाच्या बाहेर आणि ऑफिसच्या बाहेर कधी काम नाही करत. ओके. पण सर असं कधी एक बिंग अ लॉयर म्हणजे तुम्ही दिवसभर एवढ्या त्या स्ट्रेसमध्ये बिंग रिलेटिंग विथ द डीलिंग विथ द क्रिमिनल्स अँड द मोस्ट वियर्ड पीपल अराउंड ओव्हर देअर, असं कधी होतं का की पर्सनल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ ह्याच्यामध्ये कधी असं मिक्सचर होतं का, की तो स्ट्रेस कॅरी फॉरवर्ड होतो का कधी? तेवढं तुम्हाला स्वतःला तयार करावं लागतं. म्हणजे या फील्डमध्ये फॅकल्टीमध्ये उतरताना जसं सांगितलं की ऑफिसच्या बाहेर आणि कोर्टाच्या बाहेर काम करायचं असं, कोर्टाच्या बाहेर पडलं की ऑफिसच्या बाहेर पडलं का या सगळा जो स्ट्रेस असतो, जो काही डिप्रेशन येतो या पर्टिक्युलर केसेसमुळे, की असं काही काही शॉकिंग केसेस असतात त्याच्यामुळे हे सगळं ऑफिसमध्ये आणि कोर्टामध्ये विसरून बाहेर पडायचं असतं. इनफॅक्ट कोर्टामध्ये देखील क्रिमिनल ट्रायल चालवताना आमची जी सरकारी वकील आणि आमच्यामध्ये जे युक्तिवाद होतात, क्रॉस एक्झामिनेशन होतं, भांडणं होतात, जे काही लीगल रिक्वायरमेंट, लीगल एम्बिटमध्ये राहून जी भांडणं होतात ती कोर्टाच्या बाहेर स्टेप आउट केल्यानंतर सगळे विसरतात. मग हा बॅलन्स कसा मेंटेन करता, असं म्हणजे जसं तुम्ही मी काय सांगितलं, करता? वी हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ. मेंटली तुम्हाला तसं तयार करून स्वतःला घ्यावं लागतं. तुम्ही ओके. एखादी रेप केस किंवा मर्डर केस तुम्ही हँडल करून नंतर घरी जाऊन त्याच झोनमध्ये. झोनमध्ये गेलात किंवा मेंटल स्टेटसमध्ये गेलात तर तुमच्या पर्सनल लाईफवरती तो असर पडतो. तर ते नाही व्हायला पाहिजे याची काळजी प्रत्येक वकिलाने घेतली पाहिजे. म्हणजे ह्या फील्डमध्ये येण्यासाठी तुम्ही तेवढं इमोशनली आणि मेंटली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे, खूप हे गरजेचं आहे. हलक्या दिल्याच्या माणसाचं हे काम नाही असं म्हणता येईल का बेसिकली मग? तुम्ही एक्झाम्पल घेतलं की मेडिकल ऑफिसर जे असतात, काही आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधले डॉक्टर्स असतात, ते पोस्टमॉर्टम करतात, दिवसाला 10 पोस्टमॉर्टम करतात. आता रिसेंटली मी केसमध्ये एका डॉक्टरची क्रॉस एक्झामिनेशन केलेली, ज्यांनी एका डिसीजचा पोस्टमॉर्टम केला होता. आता त्यांनी एव्हिडन्स देताना सांगितलं ही हॅज कंडक्टेड मोर दॅन 20,000 पोस्टमॉर्टम्स. आता 20,000 पोस्टमॉर्टम त्यांनी जे माणसाने केलेले आहेत, तो घरी गेल्यावर त्यांनी काय वागायला पाहिजे, इनफॅक्ट त्याची मेंटल सिच्युएशन काय असायला पाहिजे. तर प्रत्येक प्रोफेशनमध्ये हे अप्स अँड डाऊन्स असतात, Yes. हा मेंटल स्ट्रेस असतो. तर वी हॅव टू बी अलर्ट की तुम्ही त्या पर्टिक्युलर डिप्रेशनमध्ये, त्या पर्टिक्युलर झोनमध्ये नाही गेलं पाहिजे. रिअली अमेझिंग. म्हणजे ऍक्च्युली तुमची लाईफ तशी बघितलं तर खूपच चॅलेंजिंग आहे. सर आता तुमचं जे पूर्ण तुमचं एक्सपिरियन्स आहे, सो इट्स बीन ऑलमोस्ट 20+ इयर्स ऑफ युअर एक्सपिरियन्स. सो स्टार्टिंगमध्ये जे म्हणजे क्रिमिनल्स होते, म्हणजे 20 वर्षापूर्वी समजा, आणि आत्ताचे जे क्रिमिनल्स आहेत, तर ह्याच्यामध्ये काय अपग्रेड पण झालाय का? म्हणजे गुन्हे तर वाढलेच आहेत, प्रश्नच नाही त्याबद्दल. पण गुन्हेगारी आणि जे त्यांची मानसिकता आहे किंवा त्यांचं जे इंटेलिजन्स म्हणू आपण,
तेही वाढलेलं वाटतं का तुम्हाला? आता मी याबाबत असं सांगेल की देर आर थ्री सेक्ट्स ऑफ क्रिमिनल्स. ओके. एक असं आहे की बाय चान्स चुकीने एखाद्याकडून गुन्हा घडतो किंवा मजबुरीमध्ये गुन्हा घडतो. असे काही गुन्हेगार आहेत ज्यांना ती गुन्हेगार करायची सवयच आहे. ते काही बदलू शकत नाही. त्यांना आतमध्ये ठेवा. बाहेर आल्यानंतर 10 दिवसात 15 दिवसात नवा गुन्हा करतात आणि परत आतमध्ये जातात. त्यांना आतमधली जेलमधली लाईफ हीच आवडते. हो. आणि काही गुन्हे आहेत की जे गुन्हेगार आहेत ते सुधारतात बेसिकली आणि त्यांचं असं एक पर्टिक्युलर टार्गेट असतं. आता तुमचा जो प्रश्न आहे की अगोदरची गुन्हेगारी आणि आत्ताची गुन्हेगारीमध्ये फरक आहे. कोणाच्या बाबतीत आहे? जे रेग्युलर गुन्हेगार आहेत त्यांची क्राईम करण्याची पद्धत बदललेली आहे. बेसिकली जे ग्रासरूट लेवलला जाऊन ऑन फील्ड गुन्हे करत होते ते आता नेते आणि पॉलिटिशियन लोकांच्या जवळचे झालेले आहेत. मी नावं डिस्क्लोज करत नाहीये, पण असे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची गुन्हेगारी किंवा पैसे कम बेसिकली काय गुन्हेगारांचं काय असतं, एक तर पर्सनल रिव्हेंज असतो किंवा पैसा असतो आणि ज्या वेळेला पैसा येतो त्या पर्सनल रिव्हेंज पण कमी होतो. म्हणजे आता रायव्हलरीमध्ये जे गुन्हे घडतात ते वेगळे, पण हे जे पर्सनल विजिलन्स असतो किंवा पर्सनल दुश्मनी असते त्याच्यासाठी मी एका पर्टिक्युलरला माणसाला मारतोय किंवा त्याला इजा पोचवतोय, तर ह्याच्यामध्ये बदल आलाय. पण जे चुकून गुन्हा घडतात ते बेसिकली विनफॉल गेम आहेत काही जणांचे. म्हणजे असंही केसेस बघितलेले आहेत की रस्त्याने चाललेत, धक्का लागला म्हणून मारामारी होते आणि एक माणूस मरतोय. मी तर अशी एक केस हँडल केलेली आहे ज्याच्यामध्ये एक मयत होता, म्हणजे डिसीज होता. ही वॉज अ वेटरनरी डॉक्टर आणि तो वेटरनरी डॉक्टरने नवीन बाईक घेतली होती. म्हणजे रिमोट एरियाची केस आहे आणि लॉकडाऊनचा पिरियड होता आणि हा जो आरोपी होता तो दुसऱ्या स्टेटमध्ये कामाला होता, पण लॉकडाऊन असल्यामुळे तो परत आला म्हणजे घरी आणि देवर इन द फॅशन की दारू मिळायची दारू प्यायची. तर आरोपी प्लस त्याचे 2 मित्र असे बाईकवरनं जात होते. समोरून मयत आहे तो नवीन बाईकवर येत होता. यांना वाटलं त्यांनी मला कट मारली बाईकवरती, म्हणून त्याच्या पाठला करून त्याला अडवलं, त्याला मारलं चाकूनी आणि त्याची बाईक पण चोरून गेली. म्हणजे देर वॉज नो रिझन. तो अननोन होता, हे आरोपी अननोन होते. फक्त हे बायपास झाले एकमेकांना रस्त्यावरनं, त्याच्यावरनं हा राग आणि त्याच्यावरनं ही मर्डर. अरे बापरे. सो हे आता अशा टाईपचे क्रिमिनल्स आहेत ते कुठेही कशी मिळू शकतात. तर त्यांना शिक्षा किती झाली सर? झाली जन्मठेप झालेली. अरे देवा. त्याच्यामधली पण 3 पैकी 2 जणांना जन्मठेप झाली, 1 जण सुटला. आता डिपेंड अपॉन एव्हिडन्स, कोणाच्या विरुद्ध काय पुरावे पोलिसांनी जमा केले इन्व्हेस्टिगेशनमध्ये, कोणाविरुद्ध नाही, विटनेस कोर्टामध्ये काय म्हणतात कोणाविरुद्ध, ते सगळे डिपेंडिंग. ज्या टायमाला माननीय जज साहेब जे आहेत हे इव्हॅल्युएट करतात सगळं एव्हिडन्स कोर्टामध्ये आलेला, त्याच्यानंतर त्यांचे एक कन्क्लुजनला येतात आणि निकाल देतात. सर अशी एखादी मला एक एक्झाम्पल सांगा ना केस बद्दल की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं अरे म्हणजे काहीच हे किती हास्यास्पद आहे हीच केस. म्हणजे ऍक्च्युअल क्रिमिनल केस आहे पण ऐकल्यावर टू अ कॉन्ट्रास्ट असं वाटेल की फनी आहे पण क्रिमिनल केस आहे. तशी एक केस सांगायला गेली तर एक 376ची केस होती, बट बेसिकली विथ ड्यू रिस्पेक्ट टू वुमेन अँड वुमेन फ्रॅटर्निटी, मला कुठेही त्याच्याबद्दल काय वावगं बोलायचं नाही आहे, पण ती केस अशी होती की देर वॉज अ लेडी, शी वॉज स्टेईंग विथ हर हजबंड आणि लव्ह मॅरेज होतं म्हणून पळून जाऊन लग्न केलं होतं आणि एक पर्टिक्युलर ठिकाणी राहत होते. केस अशी की त्या ज्या ठिकाणी राहत होते त्याच्या शेजारी एक पोरगा होता आणि त्याला ती आवडायची बेसिकली आणि म्हणून त्यांनी तिला अप्रोच केलं तर ती नाही म्हणाली सुरुवातीला. नंतर तिने नवऱ्याशी मैत्री केली, मग घरी यायला लागला. मग घरी आल्यानंतर कळालं की हे लग्न कुठे रजिस्टर्ड नाही आहे, म्हणून ती अशी केस बनवण्यात आली होती की तो मुलग्याने तिला ऑफर दिली की तुझं लग्न रजिस्टर्ड नाही, तू माझ्याबरोबर रिलेशन्स ठेव, आपण लग्न करू, रितसर लग्न करू. म्हणून ती त्याच्या ऑफरला भुळली, त्याच्याबरोबर रिलेशनमध्ये आली. रिलेशनमध्ये राहून शी वॉज प्रेग्नेंट आउट ऑफ दॅट पर्टिक्युलर शेजारी आणि त्या दरम्यान तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण चालू झालं. नंतर शी गेव अ बर्थ टू अ बेबी बॉय. आता केस अशी दाखवली त्याने की तो बेबी बॉय जो होता त्याचा चेहरा शेजारशाशी जुळतोय. ओके. म्हणून नवरा आणि बायकोमध्ये भांडणं झाली. म्हणून हा जो पोरगा आहे त्याने तिला घेऊन वेगळं राहायला लागला नवऱ्याला सोडून आणि त्याच्या मुलाच्या घरच्यांना अपोज होता हे असं रिलेशनसाठी, म्हणून
त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली आणि एके दिवशी असं झालं की हा भांडणं करून त्याच्या आईकडे गेला आणि तो परत आला नाही म्हणून तिने जाऊन एफ आय आर केली. सो दिस वॉज क्वाईट शॉकिंग अँड सरप्रायझिंग. येस येस येस. पण आता फनी फॅक्टर याच्यामध्ये एवढंच की भांडणं का व्हायला लागली नवरा बायकोमध्ये की मुलाचा चेहरा शेजारचा. शेजारचा. सो विथ ड्यू रिस्पेक्ट टू द डिग्निटी ऑफ दॅट पर्टिक्युलर लेडी, पण अशी एक केस झालेली ती माझ्या पद्धतीने किंवा मी जे विचार करतो त्याच्यामध्ये मला फनी वाटली. ओके. पण केसेस तर म्हणजे काही आश्चर्यचकितच होण्यासारखी केस आहे ही. आता आपला कायदाच असा आहे की एखादी लेडी जर पोलीस स्टेशनला जाते तिच्यावरती मोलेस्टेशन किंवा रेपचे ॲलिगेशन करून तर पोलीस आर ड्युटी बाउंड टू रजिस्टर दॅर एफ आय आर. आणि वन्स अ कॉग्निझेबल केस म्हणजे दखलपात्र गुन्ह्यासंदर्भाचं जर इन्व्हेस्टिगेशन पोलिसांकडे आलं तर त्यांचं काम आहे ते तपासात जे काय येते ते तपासात गोळा करून चार्जशीट फाईल करणं आरोपीविरुद्ध. सो पोलीस आर ऑल्सो हेल्पलेस फॉर दॅट. त्यांनाही काही वेळेला असं अनेक वेळा असं माहिती असतं की केस खोटी आहे तरी पण त्यांचाही नाईलाज नाईलाज असतो. करेक्ट. सो मग अशी एखादी एक्झाम्पल सांगा ना की ज्याच्यामध्ये ना म्हणजे असे हार्डकोर क्रिमिनल्स इन्व्हॉल्व्ह होते अँड इट वॉज रिअली म्हणजे ते तडीस केस नेणं हे तुमच्यासाठी खूप मेंटल प्रेशर होतं. ओके. जसं मी आता एक रिसेंटली केसचं जे एक्झाम्पल सांगितलं की 7 आरोपीपैकी 4 जणांना शिक्षा लागली आणि 3 सुटले होते. मग त्या केसमध्ये असं झालं होतं की कारण काय माहिती नव्हतं मला त्यावेळेला आणि मेंटल प्रेशर एवढं यावं लागलं की कोर्टाकडून म्हणा किंवा त्यांची बेल ॲप्लिकेशनसाठी सुप्रीम कोर्टपर्यंत केस गेली होती आणि त्यावेळा वकिलांची काही चुकी नसताना किंवा जे को-ॲक्युजचे वकील असतात त्यांच्या चुकांमुळे किंवा त्यांच्या निग्लिजन्स म्हणता येणार नाही पण त्यांना वेळेअभावी कोर्टामध्ये यावं नाही लागलं त्याचा ठपका जो आरोपींवर ठेवण्यात येतो. आणि नंतर मग जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑर्डर करतं की तुम्हाला डे टू डे केस चालवायची आहे मग त्यावेळेला आपला टोटल डायरी जी असते ती टोटल डायरी कोलॅप्स होते आणि तुम्हाला एका केसमध्ये जाणंच असतं आणि त्यावेळेला बाकीच्या केसेसमध्ये नुकसान झालेलं असतं तेही असतं. या केससाठी जज जे प्रेशरमध्ये ठेवतात वकिलांना की तुम्हाला पुढे जायचं नाही आहे की तुम्हाला या केसमध्ये प्रेझेंट राहायचंच आहे नाही तर आपल्या विरुद्ध वकिलांविरुद्ध नोटिंग केली जाते. मग ही जी केस होती रिझंट केस त्याच्यामध्ये तसंच झालं होतं. खूप प्रेशर आलं होतं की तुम्हाला हजरच राहायचं आहे बाकीच्या कामांना एफेक्ट पडतोय आपली काही चुकी नसताना आपण डिलिजंटली कोर्टामध्ये जातोय हिअरिंग अटेंड करतोय जे कोर्ट सांगते तसं करतं पण बाकीच्या वकिलांच्या न येण्यामुळे तो त्रास झाला होता मला. आणि काही काही वेळेला असं होतं की आता एक गँग्सच्या केसेसमध्ये एखाद्या गँगचा मेंबर जर त्याचा मर्डर झाला आणि दुसरी ते रायवल गँग जर असेल आता तुम्ही ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये अनेक केसेस बघितले असतील अशा प्रत्येक कोर्टाच्या हिअरिंगला हे दोन्ही गँगची लोक कोर्टामध्ये येतात. मी तर या केस संदर्भात असंही अनुभवलेलं आहे की म्हणजे मी प्रत्यक्ष बघितली नव्हती पण केस मला माहिती आहे की एका वकिलाला शोधायला एका गँगचा मेंबर फिरत होता की कोर्टामध्ये बोलवलं म्हणून तिकडे रायवल गँगचे मेंबर्स त्यांना मिळाले आणि तिकडे त्यांची मारामारी चालू झाली तर ती मारता मारता चालू कोर्टरूममध्ये ते आरोपीला मारत होते. अरे बापरे. या सिच्युएशनमध्ये एखादा जज जर बघतो की माझ्या कोर्टरूममध्ये मारामारी चालली आहे तर इनफॅक्ट त्यालाही काही सुचणार नाही काय करायचं आणि काय नाही. बरोबर. असे प्रेशर्स खूप आहेत या फील्डमध्ये पण लिमिटेड केसेसमध्ये सर्वच केसेसमध्ये असं कुठे काय कंपल्शन नाही आहे. मग त्या पुढे काय होतं म्हणजे आता तुम्ही एक पिक्चर उभं केलं आमच्या समोर इमॅजिन करते जज आहेत आणि समोर 2 गँग्स मध्ये मारामारी होते तर ह्याचा पुढचा स्टेप काय केला जातो आपल्या ज्युडिशियल मध्ये? आता ज्युडिशरीमध्ये जजेस लोक स्वतःहून कंप्लेंट देणं फारच क्वचित आहे म्हणजे असं रेअर सर्कमस्टन्सेसमध्ये असं होतं पण त्यामध्ये त्या जज साहेबांनी डायरेक्शन्स दिले की पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट करा त्या संदर्भाचा गुन्हा नोंदवला जातो आणि पोलीस इन्व्हेस्टिगेट करतात. जज कॅनॉट बी अ विटनेस ऑब्व्हियसली. हां ते पण आहे करेक्ट. सो आता आपलं जे 2 वर्ष लॉकडाऊन होतं लॉकडाऊन तर आपल्या देशाने अख्ख्या जगाने भोगलेलं आहे ते तर काही क्रिमिनल केसेस वगैरे गुन्हेगारी ह्या 2 वर्षात अशी काही कमी झाल्यासारखी वाटली होती तुम्हाला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये? बेसिकली केसेसबद्दल जर मला विचाराल तर माझं पर्सनल असं वैयक्तिक असं एक मत आहे की कोर्टामध्ये ज्या केसेस किंवा पोलीस स्टेशनला ज्या केसेस जातात
केसेस रजिस्टर्ड होतात, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर कोर्टापर्यंत पोहोचतात. हा एक वेगळा सेट ऑफ केसेस आहे. आणि काही केसेस अशा असतात की त्याचं कोर्टाबाहेर असतं. फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल केसेस झाल्या किंवा इतर अशा अनेक केसेस आहेत जे अनरिपोर्टेड जातात किंवा आपापसात मांडवली केली जाते. म्हणजे मी बऱ्याचशा अशा केसेस बघितल्यात, सिरियस इंजरीज आहेत, सिरियस मारलेला आहे, तरी पण FIR रजिस्टर होत नाही. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा बऱ्याचशा अनरजिस्टर्ड केसेस झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठे केस रजिस्टर पोलीस स्टेशनला जाऊन झालेली नाही, FIR झालेली नाही किंवा ती केस कोर्टापर्यंत पोहोचलेली नाही. गुन्हेगारीमध्ये ठीक आहे, आता मुवमेंटला रेस्ट्रिक्शन्स होते, त्याच्यामुळे बरेचसे गुन्हेगार जे आहेत ते बाहेर पडू शकले नव्हते की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते बाहेर पडले नव्हते. तर तो जो सेट ऑफ क्रिमिनल्स आहे त्यांच्या केसेस कमी झाल्या असाव्यात, पण गुन्हे तर घडत होते. गुन्हे त्याच्यामध्ये काही डिक्रीज झाले नाही असं वाटत नाही मला, कारण की आपली सोसायटीज अशी आहे की वी कॅनॉट गो बियॉन्ड विदाउट क्रिमिनल्स किंवा विदाउट क्राईम्स. की प्रत्येक माणूस की मेंटल सिच्युएशन अशी आहे की कुठे ना कुठे तो काहीतरी क्रिमिनल अँगलने विचार करतोच. आता हा जो क्रिमिनल अँगल मी त्याचं स्पष्टीकरण देतो, कारण की एखादा आपल्याला सिग्नल तोडल्यामुळे एका ट्रॅफिक पोलिसने अडवलं, तर आपण या मनात पहिला येतो की आपलीकडनं चूक झाली, पण आता कोण ते कोर्टच्या चक्करमध्ये पडणार, मग आपण काहीतरी चिरीमिरी देऊन त्यांना आता गिव्हिंग ब्राईब इज ऑल्सो अन ऑफेन्स. हे एक एक्झाम्पल झालं. तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला जातात, तिकडे पण तुम्ही आपले काय जॅक लागतोय का बघता आणि आपल्याला लवकर दर्शन मिळते का बघतं. इवन दॅट इज अन ऑफेन्स बेसिकली. दॅट इज अन ब्रायबरी. तुम्ही इन्फ्लुएन्स तुमचा वापरता आणि त्याच्यानंतर तुम्ही लाईन तोडून लालबागच्या राजाचं दर्शन घेता. तर हे पर्टिक्युलर आपली मेंटॅलिटी तशी आहे, इंडियन लोकांची मेंटॅलिटीच ती आहे की कुठेतरी आपण काहीतरी आपल्याला शॉर्टकट्स हवे असतात. सो व्हॉट आय फील की ईच अँड एव्हरी पर्सन, कोणी असा आपल्याला मिळणार नाही धुतऱ्या तांदळाचा की सरळ मार्गाने चालणार आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्हणजे इनफॅक्ट त्याच्यामध्ये कॉमन मॅन, पोलीस डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, इवन जे VIPs असतात ते इन्फ्लुएन्स वापरून जातात. ते पर्सनली मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये कुठे ना कुठेतरी आहे. मग सर असं म्हणजे तुमच्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये, तुमच्या पूर्ण एक्सपिरियन्सेसमध्ये या 20 इयर्सच्या, असा एखादा कधी इमानदार माणूस भेटलाय का तुम्हाला, की तुम्हाला वाटेल की अरे हा माणूस इमानदार आहे? बेसिकली माझ्या समोर जे लोक प्रेझेंट झाले होते असे अनेक लोक आहेत माझ्या लाईफमध्ये, जे मी त्यांच्याशी कम्युनिकेशनमध्ये आलेलो आहे. पण माझ्या समोर जसा प्रेझेंट झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या लाईफमध्ये तो कसा आहे तुम्हाला माहिती नाही. म्हणून मी त्याच्याबद्दल ठामपणे तर सांगू शकत नाही. पण काही ऑफिसर्स असे आहेत की मला मनापासून त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, त्यांची सिम्प्लिसिटी आहे, ते आवडलेले आहेत. आणि ते नाव मी ऑब्व्हियसली कॅमेरासमोर घेऊ शकतो. आपले 26/11चे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते मिस्टर रमेश महाले, त्यांच्या एका केस संदर्भात माझे काही कनेक्शन्स आले होते, तेव्हापासून आमची ओळख होती, आमची अकॅडमिक डिस्कशन व्हायची. ती जी व्यक्ती अशी आहे की दिसायला तुम्ही बघाल तर एकदम सामान्य माणूस, तुम्हाला असं समजणार पण नाही की ते ऑफिसर आहेत. PI लेवलचे, सिनियर PI क्राईम ब्रांचचे होते ते त्यावेळेला, ज्या वेळेला त्यांनी व्हॉलंटिअरी रिटायरमेंट घेतली. त्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की हा ऑफिसर आहे. साधी चप्पल घालून, शर्ट आउट, हाफ शर्ट, पण त्यांची जी बौद्धिक क्षमता होती ती ॲप्रिशिएबल होती. त्यांनी ज्या पद्धतीने केसेसचं इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत, काही ऑब्व्हियसली 26/11मध्ये कसाबचं इन्व्हेस्टिगेशन पण त्याचं ॲप्रिसिएशन सुप्रीम कोर्टाने पण केलेलं आहे. तर ती व्यक्ती माझ्यासमोर जी अशी आहे, नक्कीच मी त्यांचा रिस्पेक्ट करतो ॲज बीन अ गुड पोलीस ऑफिसर अँड हॉनेस्ट पोलीस ऑफिसर. पण बाकी त्यांचं पर्सनल लाईफ ऑब्व्हियसली मला माहिती नाहीये, पण आय ॲडमायर दॅट पर्सन. पण असे रोल मॉडेल्स असणं ही सर खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण आपण फक्त नेगेटिव्ह अँगलनी फॉरएव्हर नाही विचार करू शकत. ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला असे पॉझिटिव्ह लोकही लागतात. मी असेही पोलीस ऑफिसर बघितलेले आहेत, ते चिरीमिरीशिवाय काम नाही करत, असेही बघितलेले आहेत. पण इट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. आता ह्या काही ऑफिसर्स, आता आपण लहानपणापासून किंवा आत्ताच्या पिढीमध्ये पण आपण बघत आलेलो आहोत की मूव्हीजनी पोलिसांची इमेज किती टार्निश केलेली आहे. आता त्याचबरोबर असे पिक्चर्स देखील येतात, फॉर एक्झाम्पल दबंग आला, किंवा अजून मराठीमध्ये पण तो रितेश देशमुखचा मूव्ही होता, त्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर इमानदार दाखवण्यात आलेला आहे. पण त्यांची पर्सनॅलिटी दबंगच दाखवलेली आहे. असं नाही की पर्सनॅलिटीमध्ये ते पुन्हा कायद्याचं पालन करूनच सगळं करतायत. तर आपल्या समाजामध्ये पण असे ऑफिसर्स आहेत.
आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर काही केसेसमध्ये असं असतं की काही विटनेसेस गरीब असतात किंवा काही जणांना मदतीची गरज असते. हे पोलीस ऑफिसर स्वतःच्या खिशातले पैसे घालून पण त्यांना मदत करतात. आता ते पैसे स्वतःचे असतात का कुठून कमवलेले असतात ते मला माहिती नाही. बरोबर. पण असे ऑफिसर्स मी पाहिलेले आहेत जे आपली कामं इमानदारीने करतात. कुठेही कोणाचाही दबाव न वापरता न बाळगता ते कामं करतात. सो एव्हरीथिंग हॅज अन एक्सेप्शन्स. तसंच हा प्रकार आहे. ॲब्सोल्युटली. सो आता आपल्या ज्युडिशरीमध्ये ऑलरेडी एवढे सारे केसेस आहेत. मग त्यामध्ये फॉल्स केसेसचंही प्रमाण वाढलंय का असं वाटतं तुम्हाला? आता बीइंग अ डिफेन्स लॉयर आम्ही कोर्टासमोर जेव्हा प्रेझेंट होतो त्या टायमाला प्रत्येक केस फॉल्स आहे मी जर आरोपीतर्फे असेल तर कोर्टासमोर प्रेझेंट करताना ही केस खोटी हेच आम्हाला प्रेझेंट करावं लागतं. पण फॅक्च्युअली जर तुम्ही समाजामध्ये बघितलात तर फॉल्स केसेसचं प्रमाण ही आहे. जे मी स्वतःच्या केसेसमध्ये किंवा जे मी डोळ्यांनी देखत बघितलेले केसेस आहेत किंवा जे केसमध्ये कोर्टामध्ये विटनेसेस येतात आणि कोर्टामध्ये जबानी देतात त्यावरून कळून येतं की एखाद्या व्यक्तीला खोटं गुंतवलेलं आहे. आणि असे अनेक केसेस अनेक व्यक्ती आपल्याला सापडतील जे जेलमध्ये आहेत पण त्यांचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. आता उदाहरणार्थ एक केस मी हँडल केली होती. दॅट वॉज अ मर्डर केस. एक केस आणि क्रॉस केस होती. त्यामध्ये असं होतं की 2 फॅमिलीज होते, 2 कुटुंब होते, शेजारी राहत होते, एकमेकांचे घनिष्ठ संबंध होते. अचानक काहीतरी कुठल्या तरी मुद्द्यावरून 2 फॅमिलीजमध्ये भांडणं झाली. यांनी बांबू उचलले, त्यांनी बांबू उचलले. त्या उचलण्यामध्ये त्या मारामारीमध्ये एका व्यक्तीला डोक्यावर इजा झाली, तो सिरियसली इंजर्ड झाला. आता दुसरी जी कुटुंबातली लोकं होती त्यांनाही काही इजा झाल्या होत्या. आता एक गावखेड्याची गोष्ट आहे, एकदम गावखेडं पण नाही पण आहे. तर ज्या सिव्हिल हॉस्पिटलला ज्या प्रायमरी हेल्थ सेंटरला ज्याला सिरियस इंजुरी झाली त्याला घेऊन गेले होते तिथेच बाकीचे लोक पण आले जे समोरचे ज्यांना छोट्या मोठ्या इंजुरीज झालेल्या. आता गावा ठिकाणी अशा गोष्टी लपत नाही म्हणून दोन्ही कुटुंबातील लोक रिलेटिव्स हॉस्पिटलला पोचले की बाबा माझ्या नातेवाईकाला मार लागलाय, काय भांडणं झालीत वगैरे XYZ. आता अनफॉर्च्युनेटली ज्याला डोक्यावर जखम झालेली तो एक्सपायर झाला. आणि काही पॉलिटिकल पर्सन्स पण आता नातेवाईकांमध्ये असू शकतात. तर ती लोक आली तर जे डिस्टंट रिलेटिव्ह होते ज्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झालेल्या त्यांना बघायला जे डिस्टंट रिलेटिव्ह आलेले त्याच्यामध्ये यंग पोरं होती 20, 21, 22 वर्षाची, जे कधी काही कॉलेजला होती, काही नुकतीच कामाला लागलेली होती. काही अशी लोक होती ज्यांचा काही घटनेशी काही संबंध नाही पण हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना बघायला आलेले. काही इन्फ्लुएन्समुळे काही दबावामुळे त्या लोकांची पण नावं मारामारीला होती अशी लोकांनी सांगितली फिर्यादीमध्ये. जे फिर्यादीमध्ये नाही पण नंतरच्या स्टेटमेंटमध्ये. आता त्या आरोपींना त्या लोकांना आरोपी बनवण्यात आलं आणि अशी लोक साधारण 2 ते 3 वर्ष जेलमध्ये होते. चार्ज आहे तो 302चा आहे कारण की माणूस मेला. पोलिसांची एक धारणा आहे की कुठली घटना घडते त्याच्यामध्ये कुठला असॉल्ट झाला आणि कुठलाही व्यक्ती मृत्यू पावतोय तर कलम 302 ही कलम लावणंच आहे पोलिसांनी. आता तो साधा किरकोळ जखमांमुळे किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे मयत असून दे किंवा सिरियस इंजरीमुळे असून दे त्यांना एकच कलम माहिती. माणूस मेला म्हणजे 302 आणि ॲक्सिडेंटल केला तर 304 वगैरे जे आता सलमान खानच्या विरोधात वगैरे झालं होतं. हे फॉल्स इम्प्लिकेशन जे मी सांगत होतो आपल्याला की फक्त हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना बघायला गेला म्हणून ही लोक पण मारामारी करायला होती असं त्यांना गुंतवण्यात आलेलं होतं. आणि त्यांची नोकरीवर असर पडते, त्यांच्या शिक्षणावर असर पडते. एंटायर फॅमिली इज एफेक्टेड बिकॉज ऑफ दिस फॉल्स इम्प्लिकेशन. कारण की घरात समजा कर्ता पुरुष असेल तर त्याची एंटायर फॅमिली त्याच्यावर डिपेंडेंट असेल. एखादा यंग मुलगा असेल तर त्याचे आई वडील, मग ते कोर्टाच्या चक्रा मारा, पोलीस स्टेशनच्या चक्रा मारा, हे सगळं त्यांना फेस करावं लागतं काही संबंध नसताना. मग ते अशा केसेस खूप वाढलेले. असं नाही की पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये आहे किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सगळीकडे आहे. मी अशा प्रकारच्या केसेस अनेक ठिकाणी बघितलेल्या आहेत की 2 फॅमिलीज 2 ग्रुपमध्ये किरकोळ गोष्टीवरनं भांडणं होतं, त्याच्यामध्ये एक माणूस एक्सपायर होतो म्हणून समोरच्या पार्टीची एंटायर फॅमिली म्हणा, एंटायर फ्रेंड सर्कल म्हणा, त्यांना इम्प्लिकेट करून त्यांना आरोपी बनवलं जातं. मी ठाण्यामध्ये बघितलेत, मी रायगड जिल्ह्यात बघितलेत
अशा केसेस मुंबईमध्ये बघितले. म्हणजे ते सहन करणं किती अवघड जात असेल, म्हणजे काही संबंध नसतानाही एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं ह्या फॉल्स केसेसमुळे. आता एखादा यंग पोरगा ज्याचा काही संबंध नसताना तो जर अशा केसमध्ये इम्प्लिकेट केला जातोय आणि त्यानंतर त्याला जेलची हवा खावा लागते, असं नाही की 5-10 दिवस वर्षानुवर्ष जेलमध्ये राहावं लागतं, त्याची मेंटल परिस्थिती जी होते आणि कायद्याकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन असतो तो पूर्णपणे बदलून जातो. बदलून जातं. आता मी अशा एका व्यक्तीला ओळखतो, त्याला असंच इम्प्लिकेट करण्यात आलं होतं. तो कबड्डीचा उत्तम प्लेअर होता. कबड्डीचा उत्तम प्लेअर होता, पण त्याला अशा केसमध्ये इम्प्लिकेट केलं आणि नंतर 2 का 3 वर्ष तो जेलमध्ये होता. आणि सुटून आल्यानंतर सुद्धा मग असं झालं की त्याला जी गुंड प्रवृत्तीची लोक होती ते त्यांना अप्रोच करायची की माझ्या टीममध्ये आहे की माझ्या गँगमध्ये आहे, किंवा असं होऊन जातं की हा पर्टिक्युलर एरियातला भाई झाला, जेलमध्ये जाऊन आला म्हणजे भाई झाला, डिग्री मिळाली. डिग्री मिळाली त्याला. म्हणून मग तो आपल्या अधीन असावा, आपल्या शब्दाला त्याला मान द्यायला हवा, असं एक मेंटॅलिटी होऊन जाते. आणि ती जर मेंटली तो माणूस जर तयार नसेल त्या गोष्टीसाठी, तर मग ते परत अजून रायव्हलरी वाढतं. हे मी पाहिलेलं आहे. म्हणजे चांगला कबड्डी खेळणारा पोरगा, चांगला एज्युकेटेड पोरगा एक अशा कारणामुळे त्याचं लाईफ बर्बाद झालं, हे मी पाहिलेलं आहे. आजचा एपिसोड खूप मोठा झाला होता, सो आम्हाला त्याला 2 भागात डिवाइड करावा लागला आहे. सेकंड पार्टच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा आरामात बोला आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.